तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा वर्धापन दिवस सोहळा पुण्यामध्ये पार पडतो आणि या कार्यक्रमामध्ये खासदार निलेश लंकेंनी आपलं मत मांडलेलं आहे। अडचणीच्या काळात आणि संघर्षात जो सोबत असतो तोच खरा कार्यकर्ता असतो असं लंकेंनी म्हटलंय। राजकारणात वेळ आणि काळ सतत बदलत असते। आपला नेता मोठा आहे, एवढा मोठा नेता आहे, आपण लहान होतो तेव्हा नेता देश चालवतो, त्याची स्टाईल असते। पवार साहेब दम देत नाहीत तर आम्हाला कायम दचका देतात। पवार साहेब कोणाला समजले नाहीत म्हणूनच 55 वर्ष देशाच्या राजकारणात टिकून राहिलेत असं निलेश लंकेंनी म्हटलंय। संघर्ष योद्ध्याच्या तालमीतले आपण कार्यकर्ते, आपण याच्या लुचपुच्या तालमीतले कार्यकर्ते आहे का? अरे ही तालीम म्हणजे अखंडित अभेद्य तालीम आहे। या सुरुंगाला कुणी छेदू शकत नाही। या सहवासात आपण सर्वजण राहणार या ठिकाणी मावळे धीरधारा काहींना तले घाई झाली। अरे आहे ना नेता, अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे। नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळायचं, आपण चाललोय तेवढं बघा ना नेत्याला म्हणून। अरे आपण लय अंड्यात येत। आपण ज्यावेळेस हापचेटी हिंडत होतो तेव्हा नेता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता। जरा धीरधारा समजून घ्यायचं। आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही, मग आम्हाला विचार करावा लागेल। साहेब असे म्हणत आहे, कळतं का तुला? बघून घेतो। बघून नाही, तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर मग आम्हाला विचार करावा लागेल। ये इसमें बहुत दम है। नाही तर तुम्हाला दम म्हणजे काय? बघतो का रे हराम। हे ज्याची त्याची स्टाईल असते। मी जर म्हणलो तर बघून घेतो, ते नाही इसमें दम नाही। मला म्हणाल तुला समजत का? नाही तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकीतो। ही आपली स्टाईल। आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगे। पण या सगळ्या दमात मोठा दम कोणचा? माझ्या समोर एकदा साहेबांनी अशाच एका मोठ्या हस्तीला सांगितलं होतं, निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे। लोकवर्गणी तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवितोय, त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण। अरे महिनाभर झोपला नसेल कार्यकर्ता। मला तर कायम टचका असतो, साहेब हसले का आणि साहेब गप का। त्याच्यामुळं आपण सगळ्यात जास्त भिवून असतो। साहेब हसल्याला गणित तुम्हाला जर कळालं ना, त्याला तुमच्या टांग खालून जाईल। आणि साहेब गप का हे जरी तुम्हाला कळालं ना, त्याला आपण तर तुमच्या समोर लोटांगणच घेईल। अरे हे समजलं नाही म्हणून 55 वर्ष राजकारणात देशाच्या राजकारणात टिकून राहायला नेता आहे आदरणीय पवार साहेब। अशी